Press the bell icon on the YouTube app and never miss another update. Welcome to Yash Academy, Karad. In previous video, we learned the nucleophilic substitution reactions of alkyl halides, the reactions in which halogen atom of an alkyl halide is substituted by different nucleophiles like OH minus, CN minus, NH2 minus, NO2 minus, etc. Today in this video we will study the mechanism of SN reaction. Can you recall what is meant by order and molecularity of a reaction? I think you might be learned in chapter chemical kinetics the meaning of order of reaction and molecularity of a reaction. Can you recall? आपल्याला काय आठवतंय का याबद्दल? Now we'll discuss. Order of a reaction means it is obtained by the sum of powers to which the reactant concentrations are raised in the rate equation is known as the order of the reaction. जे तुम्ही अभ्यासलेला असणार आहे. And molecularity of reaction, the number of molecules that take part in the rate determining step is known as molecularity. मित्रांनो, रिएक्शन मेकॅनिझम हे अभ्यासण्यापूर्वी या दोन्ही टर्म्स अतिशय महत्त्वाचे आहेत की केमिकल कायनेटिक्स मध्ये याचा उल्लेख झालेला आहे. ऑर्डर ऑफ रिएक्शन अँड मॉलिक्युलरिटी ऑफ द रिएक्शन, डिफरन्स बिटवीन टू. म्हणजे रेट इक्वेशन किंवा एक्सप्रेशन काढल्यानंतर जे रिएक्टंट्स असणार आहेत त्यांच्या कॉन्सन्ट्रेशनची जी पॉवर्सची बेरीज असणार आहे आपण सम, ती ऑर्डर ऑफ रिएक्शन असणारी आहे. ती सगळ्याच बाबतीमध्ये सत्य असेल नाही सांगता येणार. मॉलिक्युलरिटी याचा अर्थ नंबर ऑफ मॉलिक्युल्स टेकिंग पार्ट इन द रेट डिटर्मिनिंग स्टेप, हे सगळ्यात महत्वाचं आहे. रेट डिटर्मिनिंग स्टेप म्हणजे अनेक मॉलिक्युल्स असणार आहेत, त्यापैकी असणारे किती मॉलिक्युल्स रिस्पॉन्सिबल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ रेट ऑफ केमिकल रिएक्शन. म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आपल्या दृष्टिकोनातून मेकॅनिझम अभ्यासत असताना आवश्यक असणाऱ्या आहेत. पुन्हा तुम्हाला या संदर्भात काय आठवतंय का पहा. व्हॉट इज मेन बाय मेकॅनिझम ऑफ रिएक्शन. बऱ्याच वेळा आपण मेकॅनिझम, याचं मेकॅनिझम कसं आहे, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, हे कसं मेकॅनिझम आहे, दिस टर्म ही ऑफनली युज्ड. तुम्ही बऱ्याच वेळा अनेकदा ही टर्म वापरता. त्याचं नेमकं कारण काय असणार आहे ॲज फार ॲज ए ऑर्गॅनिक रिएक्शन इज कन्सर्न. तर the description of sequence of elementary reactions that must occur to go from reactants to products. म्हणजे एखादी केमिकल रिएक्शन रिएक्टंट्स कडून प्रॉडक्ट कडे जात असताना त्यामध्ये ज्या काही स्टेप्स घडणाऱ्या आहेत त्या प्रत्येक स्टेप्सचं डिस्क्रिप्शन जिथं अभ्यासलं जातं त्याला म्हणायचं मेकॅनिझम. इन शॉर्ट वी कॅन से दॅट द स्टेप वाइज स्टडी ऑफ केमिकल रिएक्शन इज कॉल्ड मेकॅनिझम. म्हणजे प्रत्येक स्टेपला काय होत आहे हा सगळा अभ्यास त्याच्यामध्ये असतो, त्याला रिएक्शन मेकॅनिझम असं म्हटलं जातं. नाउ कन्सिडर द CX बॉन्ड. अगेन दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ अल्काइल हलाइड्स. आता याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत अभ्यासलेला आहे की हॅलोजन इज मोर इलेक्ट्रॉन निगेटिव्ह than carbon. So being a more electronegative, it withdraws or attracts the shared electron pair towards itself
and acquires a negative charge or partial negative charge. म्हणजे इथं तो पार्शल निगेटिव्ह चार्ज होतो आणि मग रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेतला की तो डिटॅच होतो. म्हणजे सबस्टिट्यूशन ज्यावेळी होतं त्यावेळेस हॅलोजन ॲटम इज सबस्टिट्युटेड बाय अनदर ॲटम ऑर ए ग्रुप, म्हणजे तो न्यूक्लिओफाइलच असणार आहे. म्हणजे इथं आपण ज्या काही रिॲक्शन्स आतापर्यंत अभ्यासलेल्या आहेत त्यावरून आपण असं म्हणू शकतो की एक्स ॲटम, that is the halogen atom of an alkyl halide, is substituted by OH, OR dash, that is formation of ethers, CN cyanides, NO2 or nitroalkanes. म्हणजे these are the another nucleophiles which are substituted. म्हणजे हॅलोजन ॲटमच्या ठिकाणी हे दुसरे न्यूक्लिओफाइल आपल्याला आलेले पाहायला मिळतात. याचा अर्थ हॅलोजन इज डिटॅच्ड, म्हणजे ज्या कार्बन ॲटमला तो जोडलेला आहे तिथून तो डिटॅच होतो. सो द डिटॅच्ड हॅलोजन ॲटम ऑफ अल्काइल हलाइड इज कन्व्हर्टेड इनटू हलाइड आयन. आता हलाइड आयन, हॅलोजन ॲटमचं रूपांतर हे हलाइड आयन मध्ये होतं. म्हणजे नेमकं काय होतं तर CX बॉन्ड मध्ये जी बॉन्ड पेअर आहे त्याला शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो. ज्यावेळी तो डिटॅच होतो त्यावेळेस तो इलेक्ट्रॉन पेअर घेऊन बाहेर पडतो याचा अर्थ तिथून निघून जातो. म्हणून हलाइड आयन इज नोन ॲज अ लिव्हिंग ग्रुप अँड इट टेक्स अवे ए बॉन्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन युज्ड बिटवीन कार्बन अँड हॅलोजन. म्हणजे इथं त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येण्याचं कारण काय तर कार्बन आणि हॅलोजन ॲटम मध्ये जी शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार आहे ती घेऊन तो बाहेर पडतो आणि त्यामुळं कार्बन बिकम्स इलेक्ट्रॉन डेफिशियंट अँड एक्स हॅलोजन ॲटम बिकम्स इलेक्ट्रॉन रिच. म्हणजे विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ कार्बोकटायन हे तिथं तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण ज्यावेळी हॅलोजन ॲटम डिटॅच होतो ॲट दॅट टाइम देर इज अ फॉर्मेशन ऑफ ए न्यू बॉन्ड बिटवीन कार्बन अँड अदर न्यूक्लिओफाइल. म्हणजे या पद्धतीनं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये घडतं हे तुमच्या लक्षामध्ये येईल. यावरून नेमकं आता कन्क्लुजन काय असणार आहे, आता जे आपण अभ्यासलं त्यावरून तुम्हाला कन्क्लुजन काय सांगता येईल. तुमच्या लक्षात येईल की सबस्ट्रेट म्हणजे अल्काइल हलाइड जो असणार आहे इट अंडरगोज 2 चेंजेस ड्युरिंग SN रिॲक्शन. ज्यावेळी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडते त्यावेळेस हॅलोजन ॲटम हा डिटॅच होतो. म्हणजे CX बॉन्ड हा काय होतो ब्रेक होतो. सो फर्स्ट स्टेप इज ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड इन अल्काइल हलाइड्स अँड दिस ब्रेकिंग टेक्स प्लेस अनइक्वली called heterolysis. Hetero means different and lysis means breaking. So it is a process in which there is an unequal breaking of a covalent bond. म्हणजे या पद्धतीनं X निघून गेला की कार्बन कडे पॉझिटिव्ह चार्ज येईल आणि हॅलोजन कडे निगेटिव्ह चार्ज येईल. हा जो कार्बन असणार आहे दिस इज कॉल्ड कार्बोकटायन. गेल्या वर्षी आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये स्टडी केलेलं आहे. अँड सेकंड चेंज जो असणार आहे दॅट इज द फॉर्मेशन ऑफ ए न्यू बॉन्ड बिटवीन कार्बन अँड अटॅकिंग न्यूक्लिओफाइल. तो या पद्धतीनं रिप्रेझेंट केला जातो. म्हणजे 2 चेंजेस सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन मध्ये प्रमुख 2 चेंजेस पाहायला मिळतात. एक ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड and formation of new bond between carbon and other nucleophile. म्हणजे ह्या 2 गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. पण हे जे 2 चेंजेस असणारे आहेत these changes may occur in 1 or more steps. बऱ्याच वेळा रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये 1 किंवा 2 स्टेप्स ह्या घडताना आपल्याला पाहायला मिळतात. आता त्या पुढे आपण अभ्यासणार आहोत. त्याच्या आधारे मेकॅनिझम्स आर ऑफ 2 टाइप्स. वन इज SN1 मेकॅनिझम अँड सेकंड इज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. म्हणजे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स
or mechanisms are two types. One is SN1 and second is a SN2 reaction mechanism. Now we'll study SN2 mechanism in detail. आता इथून खऱ्या अर्थाने आपल्याला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन बाय मॉलिक्युलर मेकॅनिझम आपल्याला अभ्यासायचं आहे. S stands for substitution, N stands for nucleophilic and 2 stands for the molecularity of the reaction. म्हणजे molecularity of the reaction याचा अर्थ आपण पाहिलेला आहे 2 आहे. याचा अर्थ 2 रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर या रिएक्शनचा रेट अवलंबून असणारा आहे. मीन्स रेट ऑफ रिएक्शन हा यांच्यावर अवलंबून असणार आहे दोघांच्या. नाउ कन्सिडर the reaction between methyl bromide and hydroxide ion to give methyl alcohol and bromide ion. ही रिएक्शन यापूर्वी आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये पाहिलेली आहे. CH3Br methyl bromide as a substrate, that is the reactant, plus OH minus ion obtained from alkali KOH or NaOH called nucleophile. म्हणजे इथं OH is a strong nucleophile, so it displaces Br from methyl bromide. त्यामुळे Br च्या ठिकाणी OH येतो. So there is a formation of CH3OH methyl alcohol called product. आणि मग Br हा तिथून निघून जातो, डिटॅच होतो आणि त्यामुळे there is a formation of bromide ion. निगेटिव्ह आयन होतं म्हणजे ती इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जातो आणि त्याला लिव्हिंग ग्रुप असं म्हटलेलं आहे. म्हणजे दिस इज एन एक्झाम्पल ऑफ SN2 मेकॅनिझम. हे जे सबस्ट्रेट जो असणार आहे मिथाइल ब्रोमाइड इज अ प्रायमरी अल्काइल हलाइड. म्हणजे SN2 रिएक्शन मेकॅनिझम इज मेनली ऑब्झर्व्ड इन प्रायमरी अल्काइल हलाइड्स मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. मग आता ही जी रिएक्शन सिंपल तुम्हाला दिसते त्या रिएक्शनचा रेट ऑफ रिएक्शन काढला जातो. कायनेटिक एक्सप्रेशनच्या आधारे प्रॅक्टिकलच्या आधारे रेट ऑफ ए रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट दॅट इज मिथाइल ब्रोमाइड अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन. म्हणजे रेट इज इक्वल टू K दॅट इज द स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट इनटू द concentration of methyl bromide that is substrate and concentration of hydroxide ion. As the rate of reaction depends on the concentration of methyl bromide and hydroxide ion, means both the species, it is second order kinetic and it is called substitution nucleophilic bimolecular, that is SN2 reaction. म्हणजे rate of reaction depends on the concentration of both, दोन्हीवर. म्हणजे इथं molecularity of the reaction चा विचार जर केला तर सबस्ट्रेट पण आणि न्यूक्लियोफाइल दोन्ही तिथं असणं गरजेचं आहे की जेणेकरून रिएक्शन इज कन्वर्टेड इनटू प्रॉडक्ट्स. म्हणजे रिएक्टंटचं रूपांतर हे प्रॉडक्ट मध्ये जर व्हायचं असेल तर दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन हे तिथं महत्वाचं असणार आहे. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ इन्फ्लुएन्सेस द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. नाउ सी दिस मिथाइल ब्रोमाइड OH minus, that is nucleophile. Now this strong nucleophile OH minus ion as approaches slowly the carbon of methyl bromide which undergoes substitution. At that time more and more positive charge is developed on carbon atom because the electron density is shifted towards electronegative atom, that is Br. म्हणजे इथं होतं काय, ज्यावेळी OH मायनस आयन हा बॅक साइड अटॅक करतो त्यावेळेस ज्यावेळी अप्रोच होईल कार्बन कडे त्यावेळेस कार्बन कडे पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होतो आणि तो
का होतो तर इलेक्ट्रॉन पेअर CBr मधली Br स्वतःकडे खेचून घेतो. त्यामुळं इथं मिथाइल ब्रोमाइड आणि OH मायनस आयन म्हणजे टू ब्रेक CBr बॉन्ड, अल्काइल हॅलाइड मधला CBr बॉन्ड जर ब्रेक करायचा असेल तर हायड्रॉक्साइड आयन हे तिथं असणं आवश्यक असणार आहे. कारण प्रायमरी अल्काइल हॅलाइड्स मध्ये CX बॉन्ड इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड आणि तो बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला अल्कलीच्या कॉन्सन्ट्रेशनची किंवा हायड्रॉक्साइडच्या कॉन्सन्ट्रेशनची तिथं गरज आहे. तो आपोआप ब्रेक होणार नाही. त्यामुळे ज्यावेळी तो स्लोली अप्रोच होईल त्यावेळेस काय होतं तर हा जो कार्बन असणार आहे त्या कार्बनकडे OH मायनस आयन इज पार्शली बॉन्डेड टू द कार्बन. At the same time, Br is also partially bonded to the carbon atom. आता इथं मात्र तुमच्या लक्षामध्ये येईल की सबस्ट्रेट मध्ये कार्बन इज अ टेट्राव्हॅलंट, बट इन दिस स्टेट दॅट इज कॉल्ड अ ट्रान्झिशन स्टेट. इन दिस स्टेट कार्बन इज बॉन्डेड टू 5 atoms. सो दिस इज पेंटाव्हॅलंट कार्बन और पेंटा कोऑर्डिनेट कार्बन असं म्हटलं जातं. त्यामुळे एक कार्बन one carbon is bonded to 3 hydrogen atoms which are in one plane and they are perpendicular to OH CBr axis. म्हणजे जसा OH कार्बन कडे येत जाईल at that time there is a formation of COH bond आणि COH bond तयार होऊ लागेल त्याच वेळी there is a weakening of CBr bond. So a stage comes where both nucleophiles are partially bonded to the same carbon atom. So this state is a highly unstable and cannot be isolated. So it is called a transition state. काही क्षणांपुरतीच ती अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि मग इथं जसं OH चा स्ट्रॉंग बॉन्ड होईल कार्बन बरोबर तसं CBr बॉन्ड हा काय होईल weak will and finally breaks to give final product that is methyl alcohol and Br minus that is bromide ion as a living group. म्हणजे this is representation of SN2 reaction mechanism, that is reaction between methyl bromide and hydroxide ion. याचं डिटेल एक्सप्लेनेशन किंवा त्याची सायलेंट फीचर्स ऑफ SN2 रिएक्शन मेकॅनिझम काय ते आता आपण अभ्यासूया. सायलेंट फीचर्स ऑफ SN2 रिएक्शन मेकॅनिझम. पहिलं तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की मेकॅनिझम जे असणार आहेत ते इट इज अ वन स्टेप सिंगल स्टेप मेकॅनिझम असणार आहे. इट प्रोसीड्स व्हाया ट्रान्झिशन स्टेट म्हणजे काही क्षणापुरतीच अवस्था निर्माण होते. ती अवस्था ही इतकी एनर्जी कंटेंट जास्त असते की त्याचं स्वतंत्रपणे आयसोलेशन आपण करू शकत नाही. त्यामुळं इट इज ए सिंगल स्टेप रिएक्शन मेकॅनिझम. सेकंड हे सगळ्यात महत्वाचं आहे पहा. दिस इज द सेकंड सायलेंट फीचर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज सेम साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इज नॉट पॉसिबल इन SN2 मेकॅनिझम. सेम साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल याचा अर्थ Br इज कॉल्ड अ लिव्हिंग ग्रुप आणि जर त्याच बाजूनं न्यूक्लियोफाइल OH मायनस आयनचा अटॅक करायचं म्हटलं तर तो होतो की नाही रिएक्शन घडते की नाही तिथं आपण बघूया. मी तुमच्या लक्षामध्ये येईल हा मिथाइल ब्रोमाइड आहे प्लस हायड्रॉक्साइड आयन. आपण असं कन्सिडर करूया की OH मायनस आयन अप्रोचेस द कार्बन विच अंडरगोज सबस्टिट्यूशन. बरोबर आहे. तो जसा अप्रोच होईल तसा डायरेक्ट तिकडे जाणार नाही. तर त्याचं एक कारण असेल की Br इज ऑल्सो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह अँड OH मायनस आयन इज ऑल्सो निगेटिव्ह. बोथ आर निगेटिव्हली चार्ज. सो देर इज अ रिपल्शन बिटवीन टू न्यूक्लियोफाइल्स. दोघांच्या मध्ये रिपल्शन होतं म्हणजे OH कार्बनकडे अप्रोच होऊ लागेल तसं दोघांच्या मध्ये रिपल्शन होईल. दिस इज द फर्स्ट रिझन व्हाय सेम साइड अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल इज नॉट पॉसिबल इन SN2 रिएक्शन मेकॅनिझम.
And second reason is very important again, that is steric hindrance of large bulky bromide किंवा ब्रोमीन. म्हणजे तुम्हाला माहित आहे की FCl BrI कडे आपण जाऊ तसं atomic size ही वाढत जाते, त्यामुळे Br is a large, it has a large atomic size. त्यामुळे as OH approaches, first it is repelled, and second, due to steric hindrance, same side attack of nucleophile is not possible, so no reaction takes place in this direction. हे सगळ्यात महत्वाचं SN रिएक्शन मेकॅनिझम मध्ये आहे. ज्या दिशेनं, ज्या बाजूनं लिव्हिंग ग्रुप Br निघून जाईल त्याच बाजूनं दुसरा न्यूक्लिओफाइल अटॅक करू शकत नाही. त्याची दोन कारणं ही खाली आपण इथं दिलेली आहेत. नेक्स्ट सायलेंट फीचर ऑफ SN2 मेकॅनिझम इज, जर सेम साइड अटॅक इज नॉट पॉसिबल, तुम्हाला माहित आहे की मिथाइल ब्रोमाइड प्लस OH मायनस आयन गिव्स मिथाइल अल्कोहोल, म्हणजे प्रॉडक्ट हा तयार होतो, परंतु सेम साइड अटॅकनं रिएक्शन घडत नाही, प्रॉडक्ट मिळत नाही, म्हणजे मग बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज पॉसिबल. बॅकसाइड याचा अर्थ साइड अपोजिट टू दॅट ऑफ लिव्हिंग ग्रुप, म्हणजे Br ज्या बाजूने निघून जाईल बरोबर त्याच्या अपोजिट बाजूनं स्ट्रॉंग न्यूक्लिओफाइल OH मायनस आयनचा अटॅक शक्य आहे, म्हणजे तिथं रिएक्शन घडू शकते हे आपल्याला सांगता येईल. हा मिथाइल ब्रोमाइड आहे, 3 डायमेन्शन मध्ये आपण दाखवलंय पहा. OH मायनस आयन अप्रोचेस द कार्बन ऑफ मिथाइल ब्रोमाइड. आता इकडून अटॅक शक्य होण्याच्या पाठीमागे एक कारण तुमच्या लक्षामध्ये येईल की हायड्रोजन ॲटम्स दे आर नॉट बल्की, म्हणजे इथं हायड्रोजन जो असणार आहे तो इथं बल्की ग्रुप नाही, त्यामुळे बॅकसाइड अटॅक ऑफ न्यूक्लिओफाइल इज पॉसिबल. म्हणजे सहज त्या कार्बनकडं जो सबस्टिट्यूशन मध्ये भाग घेणार आहे त्याच्याकडं OH मायनस आयन सहजासहजी अटॅक करू शकतो. म्हणजे त्याच वेळी Br काय करेल, ती इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचून घेण्याचा प्रयत्न करेल. द न्यूक्लिओफाइल अटॅक्स द कार्बन अंडरगोइंग सबस्टिट्यूशन फ्रॉम द साइड opposite to that of living group, that is nothing but backside, which results in the formation of product that is methyl alcohol. So reaction takes place in this direction. म्हणजे इथं backside attack of nucleophile is a possible. Now see this transition state. This is the plane of किंवा plane 2-dimensional paper आपण विचारात घेऊया. कार्बन is bonded to 3 hydrogen atoms, and these 3 hydrogen atoms lie in one plane. एकाच प्लेन मध्ये तुम्हाला ती पाहायला मिळतात आणि अँगल बिटवीन एनी टू इज 120 डिग्री इतका असणार आहे. म्हणजे HCH कुठलाही बॉन्ड अँगल जर पाहिला तर तो 120 डिग्री इतका असतो. याचा अर्थ प्लेनर स्ट्रक्चर त्याचा आपल्याला पाहायला मिळतं. हा जो OH मायनस आयन असणार आहे तो इट इज पार्शली बॉन्डेड टू द सेम कार्बन ॲटम, दॅट इज विच इज अटॅच टू 3 हायड्रोजन ॲटम, अँड Br इज ऑल्सो अटॅच टू द सेम कार्बन ॲटम. पण इथं आता तुमच्या लक्षामध्ये येईल की प्लेन मध्ये 3 हायड्रोजन ॲटम्स आहेत, C ला जोडलेले, कार्बनला जोडलेले, आणि दे आर परपेंडिक्युलर टू द OH-C-Br ॲक्सिस. म्हणजे OH आणि Br ते प्लेन मध्ये नाहीत हे तुमच्या लक्षामध्ये येईल. आणि इथं जो निगेटिव्ह चार्ज असणार आहे, दिस निगेटिव्ह चार्ज इज इव्हनली डिस्ट्रीब्युटेड ऑन बोथ द न्यूक्लिओफाइल. म्हणजे चार्जचं डिफ्युजन इथं झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. पूर्णपणे चार्ज नाही, कारण एकाच कार्बन ॲटमला ते दोन्ही जोडला असल्यामुळं चार्ज हा तिथं एकीकडे दिसत नाही तर दोन्हीकडे समप्रमाणामध्ये विभागलेला दिसतोय. बघा, इन ट्रान्झिशन स्टेट पेंटा कोऑर्डिनेट कार्बन इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ॲटम्स इन वन प्लेन मेकिंग अन अँगल ऑफ 120 डिग्री विथ ईच अदर. हे या डायग्राम वरून तुम्हाला स्पष्ट सांगता येईल. सो द attacking nucleophile and living group. Attacking nucleophile means hydroxide ion, living group means bromide ion, are partially bonded to the same carbon atom, and the negative charge is distributed evenly between 2
nucleophiles. This is the transition state which is highly unstable and cannot be isolated. त्याचं स्वतंत्रपणे अस्तित्व आपल्याला शोधता येत नाही कारण ती अतिशय क्षणिक अवस्था रिएक्टंट कडून प्रॉडक्ट कडे जाताना पाहायला मिळते. Now with this I will complete this video. When the reaction is carried out at chiral carbon in an optically active substrate, म्हणजे आपण असं गृहीत धरूया की मिथाइल ब्रोमाइड जो असणार आहे तो इट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे. लक्षात घ्या कारण कार्बन इज बॉन्डेड टू 3 हायड्रोजन ॲटम्स अँड 1 Br. त्यामुळे कायरल कार्बन ॲटम त्यामध्ये नाही म्हणजे इट इज ऑप्टिकली इनएक्टिव्ह सबस्ट्रेट असणारा आहे. मग आपण असं गृहीत धरलं की तिथं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. स्टिरिओकेमिस्ट्री मध्ये काय होतंय ते आपण इथं बघतोय. तर अशा वेळी प्रॉडक्ट फॉर्म हॅज अपोजिट कॉन्फिगरेशन कंपेअर्ड टू दॅट ऑफ सबस्ट्रेट. म्हणजे सबस्ट्रेट मध्ये असणारे कार्बनला जोडलेले जे 4 ॲटम्स किंवा ग्रुप्स असणारे आहेत ते ॲटम्स किंवा ग्रुप्स ज्यावेळी प्रॉडक्ट तयार होईल त्यावेळी त्यांची पोझिशन ही एक्झॅक्टली अपोजिट असणारी आहे. किंवा व्हेन द रिएक्शन इज कॅरीड आउट ॲट ए कायरल कार्बन म्हणजे ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड विचारात घेतलं तर. त्यामुळं द रिएक्शन टेक्स प्लेस विथ इन्व्हर्शन ऑफ कॉन्फिगरेशन. त्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असं म्हटलं तर कारण कॉन्फिगरेशन जे पहिलं आहे सबसेट मधलं ते नेमकं त्याच्या अपोजिट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हटलं तर ऑल्सो नोन ॲज वॉल्डन इन्व्हर्जन. हे पाहत हा मिथाइल ब्रोमाइड आहे. ऑप्टिकली इनएक्टिव्ह आहे का बिकॉज इट इज कार्बन is bonded to 3 hydrogen atoms, so this compound is optically inactive. पण जर ऑप्टिकल ऍक्टिव्ह गृहीत धरून रिएक्शन कॅरी आउट केले तर मात्र इथं मिथाइल अल्कोहोल जसा मिळाला पहा की इफ यू ऑब्झर्व द पोझिशन ऑफ 3 हायड्रोजन ॲटम्स इन मिथाइल अल्कोहोल द पोझिशन्स आर डिफरंट फ्रॉम सबस्ट्रेट दॅट इज मिथाइल ब्रोमाइड, एक्झॅक्टली अपोजिट. त्यामुळे त्याला फ्लिपिंग ऑफ अन अम्ब्रेला असं म्हटलं जातं. हे पहा छत्री अशी आहे तुमच्या लक्षामध्ये येईल Br कुठं आहे आणि 3 हायड्रोजन ॲटम्स कुठं आहेत ते. आणि वाऱ्यामध्ये जोराचं वारं आलं तर इथं ती पोझिशन इनसाइड आउट झालेली आपल्याला पाहायला मिळते. आतली बाजू बाहेर येते. दॅट इज नथिंग बट इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन. किंवा हे चित्र पाहिलं तरी तुमच्या लक्षामध्ये येईल की छत्री धरल्यानंतर वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर आतली बाजू जशी बाहेर जाते तसं आपल्याला पोझिशन ऑफ 3 हायड्रोजन ॲटम्स इज चेंज्ड आणि म्हणून त्याला इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन असं म्हटलं जातं. कॉन्फिगरेशनचा अर्थ आपण पाहिलेला आहे मागे. त्यामुळं या पद्धतीनं दीज आर दी सायलेंट फीचर्स ऑफ SN2 रिएक्शन मेकॅनिझम. थँक्यू.